एका चंदन व्यापाऱ्याला दोन मुले होती. एकदा व्यापाराने व्यापाराच्या निमित्ताने दोघांना अरब देशात पाठवले. दोघेही जहाजाने गेले. दुर्दैवाने वादळात अडकल्याने त्यांचे जहाज समुद्रात धडकले आणि दोघेही भाऊ एका निर्जन बेटावर आले. तेथे त्यांना एक यक्षिणा भेटली. ती दिसायला अत्यंत सुंदर होती. यक्षिणीने तिचा सुंदर असा महाल पाहण्यास त्यांना नेले. तेथे गेल्यावर तिने त्या दोघांचा सत्कार केला. दोघेही खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी ते बेटावर फिरायला निघाले. तेव्हा तिथे त्यांनी एका व्यापाऱ्याला गंभीर अवस्थेत पाहिले. त्याला काय झाले विचारल्यावर त्याचेही जहाज भरकटल्याचे त्याने सांगितले. येथे एका यक्षिणीने त्याचं अरबजे स्वागत केले, परंतु एका गोष्टीवरून नाराज होऊन तिनं त्याचे हाल केले. व्यापाऱ्याने पुढे सांगितले, एका निश्चित तिथीला येथे एक यक्ष घोड्याचे रूप धारण करून येतो आणि प्रार्थना केल्यानंतर समुद्राच्या पलीकडे नेऊन सोडतो. परंतु त्या घोड्यावर बसलेल्या व्यक्तीनं मागे पळत येणाऱ्या यक्षिणीकडे वळून पाहिल्यानंतर तो यक्ष त्या व्यक्तीला समुद्रात फेकून देतो. थोड्या दिवसांनी त्या दोघांना तो यक्ष भेटला. त्या यक्षाला समुद्राच्या पलीकडे नेऊन सोडण्याची त्यांनी विनंती केली. यक्षानं ती मान्य केली. दोघेही यक्षबरोबर घोड्यावर स्वार झाले. घोडा समुद्राच्या मध्यभागी आल्यावर त्याबरोबर मागे धावणाऱ्या यक्षिणीनं त्यांना घोडा थांबण्यासाठी आवाज दिला. लहान भाऊ स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्यानं मागे वळून यक्षिणीकडे पाहिले. त्याबरोबर यक्षानं त्याला समुद्रात फेकून दिले. त्या क्षणी यक्ष म्हणाला, हे मूर्ख मनुष्या, तू स्वतःवर नियंत्रण न केल्यानं तुला मृत्यू हा स्वीकारावा लागेल. लहान भावानं यक्षिणीचं ऐकले आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. तात्पर्य: एखादी गोष्टीचे दुष्परिणाम माहीत असताना सुद्धा जर मानवानं स्वतः नियंत्रण केले नाही, त्याचे फळ भोगावे लागते.